नमस्कार, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आतापर्यंत जी सिरीज करतोय या सिरीजमध्ये आता मुलांची आपली 12वीच्या एक्झाम झाल्या, सीईटी जेईई रिझल्ट लागले आणि भरपूर साऱ्या पालकांचे आम्हाला कॉल येतात की सर तुम्ही इंजिनिअरिंग विषयी कॉलेजेस विषयी सांगा, आमच्या मुलाला एवढे एवढे मार्क पडले आहे. मुलांचे फोन येतात की सर आम्हाला एवढे एवढे मार्क पडले आहेत, आम्हाला चांगलं कॉलेज सुचवा. आम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये जर कॉलेज घ्यायचं असेल तर ग्रामीण भागात शहरी भागात कुठले कुठले चांगले कॉलेज आहे याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती द्या. कारण काय होतं, भरपूर वेळा आपण प्रॉपर माहिती कॉलेजची आपल्याला भेटत नाही. भरपूर वेळा कॉलेजशी पण संपर्क करतो, पण काय होतं प्रत्येक वेळा प्रत्येक कॉलेज ऍडमिशनसाठी आपल्याला खूप गोष्टी सांगतं, पण ऍक्च्युअली ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हे तर वेगळंच होतं. मग या गोष्टींसाठी आपण सगळे पालकांच्या मनातले डाऊट्स क्लिअर करण्यासाठी प्रत्येक कॉलेजचे नाशिक जिल्ह्यातले आणि नगर जिल्ह्यातले जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत त्या प्रत्येक कॉलेजच्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा कॉलेजमधले ऍडमिशन डिपार्टमेंटचे जे प्रोफेसर असतील, प्रिन्सिपल असतील, अशा वेगवेगळ्या लोकांना आपल्या कार्यक्रमात बोलवतोय आणि त्यांच्याकडून कॉलेजची ग्राउंड झिरो पूर्ण माहिती घेतोय आपण. डिटेल खडानखडा माहिती की जी तुम्हाला ऍक्च्युअली वेबसाईटवर पण एवढी भेटणार नाही, मुलांकडून भेटणार, अशी प्रत्येक गोष्टी आपण इथे क्लिअर करतो, जेणेकरून आम्हाला आमच्या वेळी ऍडमिशनच्या वेळी आम्हाला तेवढी माहिती कोणाकडून भेटली नाही. सो आता ती अडचण आपल्या विद्यार्थ्यांना येऊ नये म्हणून आम्ही हा प्रयत्न करत असतो. आणि मित्रांनो, याच्यामध्ये आता आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत SNJB कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चांदवड. हे नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात चांदवड एक तालुका आहे. सो चांदवडमध्ये SNJB कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तिथे त्या कॉलेजचे आपल्यासोबत असिस्टंट प्रोफेसर आहे प्रोफेसर कल्पेश बम सर. सो आज आपण सरांनाच आमंत्रित केलेलं आहे, जेणेकरून कॉलेज SNJB कॉलेज विषयी जे काही तुमच्या मनातले डाऊट्स आहे, आतापर्यंत आम्हाला आलेल्या कॉल्सवर पालकांनी विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न आहे, सगळे आपण इथे क्लिअर करू, जेणेकरून तुम्हाला तिथे जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही. सो मित्रांनो, आपण सरांचं स्वागत करूया. वेलकम सर. थँक्यू. यस सर, आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत भरपूर सारे प्रोफेसर्स, मान्यवर लोक येऊन गेले कॉलेजेसचे. सो आज SNJB बद्दल पण आम्हाला भरपूर मुलांनी पालकांनी रिक्वेस्ट केलेल्या. सो तुमच्या संस्थेविषयी मी असं वाचलेलं जेव्हा मुलांचे आले त्याच्यानंतर की जवळपास 100 वर्ष पूर्ण करते संस्था. सो पहिल्यांदा सर आम्हाला मुलांना संस्थेविषयी, नंतर तुमच्या कॉलेजविषयी आणि पर्सनली तुमच्याविषयी तिन्ही गोष्टी एकदा आमच्या व्ह्युअर्सला सांगाल. धन्यवाद सर. सर्वात पहिली तर मी पर्पल हॅटच्या टीमचं धन्यवाद करतो की तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतला. आणि खरंच अत्यावश्यक आहे आजच्या तारखेला की पालकांपर्यंत, मुलांपर्यंत प्रत्येक कॉलेजची माहिती यथास्थिती गेली पाहिजे. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं संस्थेबद्दल, SNJB श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्यश्रम, येस, ज्याला आम्ही जैन गुरुकुल पण म्हणतो. येस. आणि 1928 ओके सर मध्ये जे संस्थेचे संस्थापक होते स्वर्गवासी श्री केशवलालजी अब्बड, पूज्य काकाजी, त्यांनी संस्था सुरू केली 4 विद्यार्थ्यांबरोबर चांदवड शहरामध्ये. येस. ओके. 4 विद्यार्थी होते फक्त. आणि आता 2028 मध्ये ज्याला 100 वर्ष पूर्ण होते. ग्रेट. म्हणजे जे छोटं रोपटं लावलं होतं, येस, ते आज वटवृक्ष झालेलं आहे. ग्रेट. आणि संस्थेबद्दल जर बोलायचं ठरलं तर 14,000 विद्यार्थी. अरे, आपली मेन संस्था चांदवडमध्ये आहे. चांदवडमध्ये आहे. येस, चांदवड कुठंच ब्रँच आहे सर. एकाच कॅम्पस मध्ये 14,000 विद्यार्थी. ग्रेट. म्हणजे सुरुवात 4 पासून झाली, आज 14,000 विद्यार्थी तिथं शिकतात. म्हणजे तुम्ही बघू शकतात की किती मोठं त्याचं फळ संस्थेला भेटतंय त्याचं. आणि त्यात MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल, फार्मसी, शाळा, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, भरपूर विविध फील्ड, विविध स्ट्रीम्स तिथं शिक्षणाचा लाभ घेतात. तिथं आहे, अवेलेबल आहे. आता विषय आला इंजिनिअरिंग ऍडमिशन. येस. तर मी जसं तुम्ही सांगितलं, माय सेल्फ प्रोफेसर कल्पेश बम. ओके सर. वर्किंग ॲज अ असिस्टंट प्रोफेसर इन डिपार्टमेंट ऑफ ENTC. आणि मी एक वन ऑफ द मेंबर ऑफ ऍडमिशन टीम. येस सर. तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की आता ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि संस्थेमध्ये इंजिनिअरिंगचं जर झालं बोलायचं, येस, 2004 मध्ये एस्टॅब्लिशमेंट आहे. 20 वर्ष पूर्ण झालेले. ग्रेट. आणि ह्या वर्षी एक वन ऑफ द मेन अचिव्हमेंट सांगायची झाली तर आम्ही ऑटोनॉमस साठी चाललो आहे. ओके. ऑटोनॉमस कॉलेज अकॅडमिक इयर 24 मला परमिशन भेटलेली. गुड सर. तर 2024-25 पासून सर्व काही ऍडमिशन या ऑटोनॉमस कॉलेज म्हणून होतील. ओके. मग सर, मुलांचा प्रश्न असा असतो की ऑटोनॉमसला ऍडमिशनला वेगळी सीईटी असते की काय वेगळा फॉर्म भरावा लागतो? नाही, सर्व काही जे होतं तेच प्रोसेस आहे. स्टील वी आर एफिलेटेड विथ SPPU. ओके. AICTE, महाराष्ट्र स्टेट, सगळं काही तेच आहे.
काहीच वेगळं काही झाले नाही. तीच कॅपची प्रोसेस असणार आहे, तीच सीईटीचे मार्क, तेच JEE प्रोसेस, सगळं काही सेम असणार आहे, वेगळं काहीच नसणार. ओके, असं. येस, गुड सर. सर आता कॉलेज विषयी बोलायचं झालं तर इंजिनिअरिंग 20 वर्षापूर्वी तुमचं चालू झालेलं. नाशिक पासून कॉलेज किंवा चांदवड हे किती अंतरावर आहे साधारणतः? 70 किलोमीटर जवळपास आहे. ओके. चांदवड पासून नाशिक रुरल एरिया आहे आणि निसर्गरम्य एरिया आहे. ओके. भरपूर काही असं म्हणजे जनरली जेव्हा पालक कॉलेजेस बघतात मुलांसाठी, करेक्ट, तर त्यांचा एक मुलांचा अप्रोच वेगळा असतो, बरोबर, पालकांचा अप्रोच वेगळा असतो. मुलं बघतात की मला सिटीमध्ये शिक्षण घ्यायचंय आणि त्याला बाकीच्या गोष्टींची रिक्वायरमेंट बघतो की मला थोडं फिरायला भेटेल, मॉल्स, ते सगळ्या गोष्टी असतात. पालकांचा उद्देश वेगळा असतो. पालक काय म्हणतात की बाई 4 वर्ष तुला शिकायचंय, करेक्ट, तू 4 वर्ष मेहनत कर आणि मग आयुष्यभर तुला सगळ्या गोष्टी करायच्याच आहे. तर तिथल्या ह्या गोष्टीचा फायदा मुलांना भेटू शकतो. तिथे वातावरण जे आहे अभ्यासासाठी, निसर्गमय वातावरण, शांतीचं वातावरण, आणि ज्या गोष्टी डायव्हर्ट करतात मुलांना त्या 4 वर्षापासून तो लांब राहतो. बरोबर. हे वन ऑफ द मेन इम्पॉर्टंट जे आहे रुरल शिकण्याचा फायदा होऊ शकतो मुलांना. बरोबर, बरोबर. रेणुका मातेच्या मंदिराच्या कुशीतच आपलं कॉलेज आहे. येस, येस, ग्रेट सर. सर आता कॉलेज विषयी बोलायचं झालं तर कॉलेजला एकूण ब्रांचेस कुठल्या कुठल्या आहे, किती ऍडमिशन्स आहेत असतात दरवर्षी? आपल्या इथं कॉलेजला AIDS नावाची ब्रँच जी 4 वर्षापूर्वी सुरू झाली. ओके. AIDS आहे, 60ची इंटेक आहे. येस. सिव्हिल डिपार्टमेंट आहे, 60ची इंटेक आहे. ओके. कम्प्युटर डिपार्टमेंट आहे, 150ची इंटेक आहे. ओके. येस. ENTC डिपार्टमेंट आहे, 60ची इंटेक आहे, आणि मेकॅनिकलची 60ची इंटेक आहे. अशी टोटल 5 ब्रँचेस आपल्या इथं आहेत. ओके. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. येस. याच्यामध्ये सर आता ऍडमिशनसाठी मुलांना ऍडमिशन केल्यानंतर काय काय फॅसिलिटीज आहेत आपल्या कॉलेजकडे ज्या इतर ठिकाणी नाही आहेत, किंवा SNJBच का? एखाद्या पाल्याला ऍडमिशन एखाद्या पालकांना टाकायचं तो आहे SNJB. जनरली कॉलेज आजच्या तारखेला ऍडमिशन घेताना पहिला प्रश्न मुलांचा डायरेक्ट 4थ्या वर्षीचा येतो, प्लेसमेंट. पास आउट झालो प्लेसमेंट, म्हणजे स्टील ऍडमिशन झालेलं नाही पण त्याला म्हणतो ना आपण आउटकम, प्लेसमेंट. दुसरं असं असतं की एज्युकेशन बरोबर त्याला व्हॅल्यू ऍडेड काय भेटणार आहे. करेक्ट. आमची जी संस्था आहे, आमची संस्थेची मॅनेजमेंट आहे किंवा आमच्या संस्थेचे व्हिजन मिशन आहे, बरोबर, ते सर्व फोकस आहे व्हॅल्यू ऍडेड एज्युकेशन मध्ये. बरोबर. एक असतं एज्युकेशन, एक असतं व्हॅल्यू ऍडेड एज्युकेशन. करेक्ट. व्यावहारिक ज्ञान असतं, होलिस्टिक इम्प्रुव्हमेंट असतं, बरोबर, सगळ्या गोष्टी, सोशल इम्प्रुव्हमेंट असतं. येस. आणि प्लॅटफॉर्म हा एक महत्वाचा भाग. येस, येस. आता जर संस्थेचा जो विषय झाला की वेगळं काय आहे संस्थेमध्ये, करेक्ट, तर सर्वात पहिली आमच्याकडे येणारे विद्यार्थी तर आहेच आजूबाजूचे, पण भरपूर विद्यार्थी लांबून येतात. म्हणजे ग्रामीण भागातला आहेच, पण बाहेरचे पण लांबचे पण भरपूर विद्यार्थी येतात. म्हणजे वर्धा, यवतमाळ, अरे बापरे, नागपूर, मुंबई. त्यांना सर्वात पहिली रिक्वायरमेंट असते कॉलेज आहेच प्लस अकोमोडेशन. बरोबर. जसं आई वडिलांची चिंता असते की बाई तू खाल्लं पिल्लं का, चांगलं पाहिजे. जर तुम्ही चांगलं खाल तर चांगले राहाल, तर चांगला अभ्यास, आणि चांगले हेल्थ राहील तर तुमचा चांगला अभ्यास होईल. करेक्ट. तर आमच्या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या कॅम्पसमध्ये मुलींसाठी 3 हॉस्टेल आहे, मुलांसाठी कॅम्पस आणि कॅम्पसच्या बाहेर जवळपास 4 हॉस्टेल आहे. अरे बापरे. 2000ची इंटेक आहे, म्हणजे वन ऑफ द बिगेस्ट हॉस्टेल म्हणू शकतो आपण जिल्ह्यामध्ये की जे आपण देतो. 100%. कारण आता मी एवढे सारे इंटरव्ह्यू केलेत ना, सो एवढी मोठी कॅपॅसिटी कुठल्याच हॉस्टेलची नाही. ते एक आहे. दुसरं वेगळं म्हणायचं प्लेसमेंट हा एक महत्वाचा आहे. तर प्लेसमेंट साठी सुद्धा जर मी मागच्या 3 वर्षाचा जर सांगितलं, आपण ऍव्हरेज आपण जनरली बोलतो, तर मागच्या 3 वर्षात आमचं हायेस्ट पॅकेज हे 10 लाखाच्या घरात आहे. ओके. म्हणजे फार आश्चर्याची गोष्ट आहे की आमचे विद्यार्थी हे शेतकऱ्यांची मुलं, ग्रामीण भागातलं कॉलेज, विद्यार्थी सगळे त्या भागात आलेले. स्टील वी आर हॅपी टू से दॅट की आमचं हायेस्ट पॅकेज 10 लाखात गेलेलं आहे, बॅक टू बॅक 3 इयर्स. येस सर. आणि ऍव्हरेज पॅकेज जे आहे आमचं मागच्या 2 वर्षापासून हे 5 लाखाच्या घरात आहे. ओके. आणि ऑलमोस्ट ऍडमिशन ज्या प्लेसमेंट्स आहे सगळ्या, या सगळ्या 70% अबो गेलेल्या आहे आमच्या सगळ्या. या अकॅडमिक इयर सर 23-24 काय रेशो आहे? सध्या 70%च्या आसपास प्लेसमेंट झालेले आहे. एकूण विद्यार्थी आणि ऑनगोईंग प्लेसमेंट चालू आहे. आता सध्या 400 विद्यार्थी जवळपास आहे आमच्या. 70% आपण धरलं, साधारणतः 270 विद्यार्थी आहेत. येस. आणि ऑनगोईंग ऑफर्स आहेत, मुलं इंटरव्ह्यू देतात. ते भरपूर मुलांनी काही सर्टिफिकेट कोर्ससाठी अप्लाय केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना जो बेनिफिट भेटतोय तो जो प्लेसमेंटसाठी आम्ही जो त्याच्यावर मेहनत घेतली 2-3 वर्ष, त्याचा त्यांना बेनिफिट होतोय. आणि पुढे पण त्यांचा आता विदिन 6 मंथ किंवा विदिन इयर ते प्लेस होतील,
त्याला आपण म्हणू शकतो की त्यांना फायदा झालाय. पण सर याच्यामध्ये पालकांचा असाही प्रश्न असतो की ठीक आहे 400 तुम्ही म्हणताय, यावर्षी 400 मुलं पास आउट झाले, त्याच्यापैकी 270 जर प्लेस होत आहे, मग त्या 130 मध्ये जर माझा मुलगा राहिला त्याची जबाबदारी काय? हे बघा, आता 130 मध्ये सुद्धा आहे ना, आपण थोडं जर डीप विचार केला तर त्यात एंटरप्रेनर सुद्धा निघतात ते बाहेर. म्हणजे आम्ही मुलांच्या एक EDC सेल चालतो आमच्या इथं, एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट सेल. ओके. आम्ही मुलांच्या त्याच्यावर लक्ष देतो. त्यातले भरपूर विद्यार्थी असे जे EDC मार्फत स्वतः एंटरप्रेनर झालेले आहेत. ओके. काही विद्यार्थी हायर एज्युकेशन साठी गेले, कोणी म्हणतो मला MS करायचंय, कोणी म्हणतो मला MTech करायचंय, ME करायचंय, असे काही विद्यार्थी आहेत. ओके. भरपूर विद्यार्थी असे 130 मध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे की त्यांना कोर्सेस करायचे. ओके. म्हणजे प्रयत्न आमचा असा असतो की 100% विद्यार्थी हा प्लेस झाला पाहिजे. ओके. पण अदर दॅन प्लेसमेंट सुद्धा बाकीच्या गोष्टी आहेत, जसं एंटरप्रेनरशिप जसं म्हटलं तुम्हाला, हायर एज्युकेशन आहे, कोर्सेस आहे. बरोबर. आणि त्या हिशोबाने मग प्रयत्न असा असतो की ऑलमोस्ट 90% मुलं हे झाले पाहिजे. 100% प्रयत्न असतो, बरोबर, पण 80-90% पर्यंत पोहोचतो. मग दरवर्षी सर साधारणतः आपले किती ऍव्हरेज मुलं प्लेस होतात? हा आकडा जवळपास 60, 70, 75-80% आसपास दरवर्षी. ओके. अजून पालकांचा असा प्रश्न असतो की मग हे सध्या चालू आहे डिमांड कॉम्प्युटर IT IDS, मग ते सोडून अदर ब्रांचेस काय, त्याला प्लेसमेंट भेटतं का? जर काही मुलं इच्छुक असतील, ENTC ला जायचं आहे, मेकॅनिकलला, सिव्हिलला, पण मग कुठलं कॉलेज ह्या विषयी बोलतच नाही, सगळे जे सांगतात ते डेटा फक्त कॉम ITच सांगतात, कारण सध्या फ्लो चालू आहे. मग ह्या ब्रांचेसचं काय तुमच्याकडे प्लेसमेंटचं स्टेटस काय? आता ते स्टेटस बदललेलं आहे सर. म्हणजे 10 वर्षापूर्वी आपण म्हणत होतो की कोर इंडस्ट्री, बरोबर, ENTC कोर, त्याला कोर मध्ये जॉब भेटतो, मेकॅनिकल कोर तर मेकॅनिकल मध्ये जॉब भेटतो. आता तो विषय संपलेला आहे. बरोबर. जसं कॉलेजमध्ये इंटरडिसिप्लिनरी हा कन्सेप्ट आला की प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक फील्डचं फंडामेंटल नॉलेज पाहिजे. ऑनर डिग्री, येस, ऑनर्स कोर्सेस आले, बरोबर, त्याला चॉईस आली की मला मी हे पण शिकू शकतो, ते पण शिकू शकतो. मेकॅनिकलचे किती विद्यार्थी आमच्या इथे जे विप्रो, इन्फोसिस मध्ये प्लेस झाले, कॅपजेमिनी मध्ये प्लेस झाले, ENTC चे प्लेस झाले, सिव्हिलचा विद्यार्थी सुद्धा प्लेस झाला आहे IT कंपनीत. ओके. म्हणजे त्याला जर आम्ही सेकंड इयर पासून काही कोर कोर्सेस देतोय कम्प्युटरचे, तर तो तिकडे पण जाऊ शकतो आणि इंटरडिसिप्लिन तो इकडचा विद्यार्थी इकडे पण प्लेस होऊ शकतो. म्हणजे असं काही राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळं IT कम्प्युटरच्या मुलांना जॉब भेटतात असं काही नाहीये. आम्ही मेहनत सगळ्यांवर घेतो. टाटा कंपनी राहो, महिंद्रा राहो असून द्या किंवा कोणती कंपनी असून द्या, सगळ्यांना प्रयत्न असा असतो की त्यांचं ते बेसिक 3 रिक्वायरमेंट असतात. ओके. एक असतं ऍप्टिट्यूड, त्यांचं स्ट्रॉंग करून घेतो आम्ही. बरोबर. आमची इथं ऍप्टिट्यूडची ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग, आणि थर्ड टेक्निकल. ओके. तर सेंट्रल लेवलला TNP थ्रू आमचं ऍप्टिट्यूड आणि टेक्निकल सॉफ्ट स्किल्स सगळं मुलांकडनं करून घेतो आम्ही. आणि डिपार्टमेंट लेवलला त्या डिपार्टमेंटचं टेक्निकल नॉलेज, ENTC रिलेटेड कोर, कम्प्युटरला कोडिंग किंवा प्रोग्रामिंग रिलेटेड, सिव्हिलला सिव्हिलचं, त्याच्यामुळे विद्यार्थी हा परिपूर्ण होतो आणि त्याला त्याचा फायदा त्याच्या प्लेसमेंट मध्ये होतो. सर असे आता ग्रामीण तुम्ही म्हणताय की कॉलेज ग्रामीण भागात आहे, ग्रामीण भागाचे खूप विद्यार्थी आहेत. मग 12वी पर्यंत मुलाला, आता आपण कधी म्हटलं शेवटी मार्कांशिवाय पर्याय नाही. सो 12वी पर्यंत समजा सामान्य मार्क होते, पण मग नंतर तो इंजिनिअरिंगला आला ना, असं काही त्याला कॉलेजकडून वातावरण भेटले की त्याची मार्कांमध्ये पर्सेंटेज मध्ये ग्रोथ झाली, अशी काही उदाहरणं आहेत? येस, फार उदाहरण आहे सर. हे बघा, आम्ही पहिल्या दिवशी मुलांना हे त्यांना क्लिअर करतो, कारण अकॅडमिक महत्वाचं आहे. प्लेसमेंट ही लास्ट इयरचा भाग, पहिल्या 3 वर्ष त्याने अभ्यास केला तर महत्वाचं आहे. तुमचे 12वीचे मार्क किंवा CET मार्क जे तुम्हाला भेटले, तुम्ही मेहनत घेतली, बरोबर, ओके, पण आता ऑनवर्ड्स सगळं तुमच्यासाठी नवीन आहे. येस. असे फार उदाहरण आहे की जे CET मध्ये टॉपर विद्यार्थी होते, त्यांनी थोडासा समजा काही रिलेक्टन्स घेतला, थोडस आळशीपणा केला, तर ते थोडे मागं पडले. बरोबर. आणि अशी काही विद्यार्थी आहेत, त्यांनी सुरुवात नवीन केली, आता मला करायचंय. बरोबर. असे भरपूर विद्यार्थी जे कमी मार्कावर निघून टॉपर झालेले, प्लेस झालेले, बरोबर, ऑल क्लिअर होऊन पुढच्या क्लासमध्ये गेलेले. येस. तर अल्टिमेटली त्याचा हे काय झालं, अकॅडमिक्स मुळे. करेक्ट. आमचं डे 1 पासून हे जास्त प्रयत्न की मुलांना 9 ऑनवर्ड्स सर्व काही फंडामेंटल द्यायचं. आमच्या इथं लेक्चर 100% होतात. ओके. आमच्याकडे प्रॅक्टिकल 100% होतात. येस सर. आमच्या इथं हँड्स ऑन वर जास्त भर दिला जातो. III म्हणून आमची एक सेल आहे, इन्स्टिट्यूट इंडस्ट्री इंटरॅक्शन. ओके. तर आम्ही कंटिन्युअसली वी आर इन टच विथ द MNCs, स्मॉल स्केल, मीडियम स्केल इंडस्ट्रीज. त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती आम्ही बघतो आणि त्या हिशोबाने आम्ही मुलांना प्रयत्न करतो की कसं त्यांचं स्किल डेव्हलप होईल. ओके. कारण त्यांना बेनिफिट आहे ना तिथं होईल. त्याच्यामुळे मुलं तिथून सुरुवात होतात. दुसरा विषय तो प्लॅटफॉर्मचा, की काय प्लॅटफॉर्म आहे मुलांना. बरोबर.
तर कोणी कोडिंग मध्ये इंटरेस्ट आहे तर कोडिंग, आमच्या डिफरंट क्लब्स आहे. ओके. कोडिंग क्लब्स आहे. कोणी मला रोबोटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे, रोबोटिक्स क्लब आहे, IoT क्लब आहे. ओके. मेकॅनिकलचा विद्यार्थी म्हटलं मला गाडी वगैरे बनवायची, त्याच्यात मला इंटरेस्ट आहे, तर आमच्या इथं गो कार्ट म्हणून आहे. ओके सर. अशी भरपूर डिफरंट क्लब्स आर देअर जिथं मुलांना वाव भेटतो. आणि कॉलेज आणि मॅनेजमेंट प्रयत्नशील असतो कायम की तुम्ही करा. फायनान्शियल असिस्टन्स इज ऑलवेज बी देअर. बरोबर, ते महत्वाचं. हा, भरपूर फायनान्शियल असिस्टन्स पण असतं. तुम्ही प्रोजेक्टला जा, स्टेट लेवलला जा, नॅशनल लेवलला जा. आणि भरपूर अशा लॅबोरेटरीज पण आम्ही डेव्हलप केलेल्या आहे जिथं मुलांना त्या गोष्टी भेटतात. कारण की जोपर्यंत तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये तुम्ही काहीच करू शकत नाही. करेक्ट. तर हे सगळं काही आपल्याकडं, परत सांगतो की जनरली असे एक कन्सेप्ट ग्रामीण भागात भेटेल काय हे सगळं. बरोबर, तेच. पण मी सर्वांना एक सांगू इच्छितो, विनंती करू इच्छितो पालकांना की तुम्ही एकदा या, तुम्ही त्या कॉलेज व्हिजिट करा आणि प्लीज सी आवर इन्फ्रास्ट्रक्चर. बरोबर. म्हणजे इव्हन आमचं रिस्ता ऑडिटोरियम पण तुम्ही बघून घेतलं तर पुन्हा मुंबईला लाजवेल असं ऑडिटोरियम आम्ही बनवलेलं आहे. ग्रेट सर. एम्फी थिएटर म्हणा, ऑडिटोरियम म्हणा, आमचे लॅब्स म्हणा, आमचे जे क्लबचे जे ऍक्टिव्हिटीज आहे, मी म्हणतो तुम्हाला, मी सांगितलं सुरुवातीला की हॅकेथॉन लेवलला, इंडिया लेवलच्या जी वन ऑफ द बिगेस्ट कॉम्पिटिशन, फर्स्ट प्राइज घेतलेले, 1 लाखाचा अवॉर्ड घेतलेले, तर ते कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि सगळे ग्रामीण भागाचे विद्यार्थी. बरोबर. ओव्हरऑल डेव्हलपमेंट होतेच आहे. येस. आणि पालक विद्यार्थ्यांना बघा, कॉलेजमध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट तर होते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीनी, प्लस सर बोलले की अकॅडमिक वर पण तेवढं स्ट्रॉंग महत्व आहे. जशा टेस्ट झाल्या, बरोबर ना सर? टेस्ट सिरीज, रेग्युलर लेक्चर्स. कारण जो प्लेसमेंटचा आपल्याला ऍडमिशन घेताना आपण सगळे प्लेसमेंट बघतो, पण प्लेसमेंट ऍक्च्युअली लास्ट इयरचा कन्सेप्ट असतो. आणि त्या कंपनीला बसण्यासाठी ऍटलीस्ट 3 वर्ष पर्सेंटेज तर आले पाहिजे. म्हणजे अकॅडमिक मध्ये काम झालं तर प्लेसमेंटला बसता येईल. म्हणजे दोन्ही गोष्टी या सोबत चालल्या पाहिजे. आणि सरांच्या म्हणण्यानुसार कॉलेजला ह्या गोष्टी होत आहे. वरून सर, आता आपला प्रश्न तोच की प्रत्येक कॉलेज सांगतं, मग सरांनी त्यासाठी तेही सांगितलं की तुम्ही कॉलेजला या. आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबरही देणार आहे. येस, तो तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट करूनही त्यांना विचारू शकता किंवा डायरेक्ट कॉलेजला व्हिजिटही करू शकता. आणि व्हिजिट करून तुम्हाला जो डेटा सर सांगताय, हा डेटाही तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. क्लिअर सर? येस. आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍडमिशनसाठी पुढे फॉरवर्ड होऊ शकता. सो पूर्ण ग्राउंड झिरो, ज्या रियालिटीज आपण सांगतोय सर, पालकांना वेबसाईटवर पण या गोष्टी आहेत का? सर्व गोष्टी वेबसाईटवर अवेलेबल आहे. आणि एक गोष्ट आता माझ्या लक्षात आली, म्हणजे मी सांगणारच होतो. येस सर. तुम्ही अकॅडमिकचं विचारलं, हो, की ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे. सर, मला आनंद होतोय सांगायला की विद्यापीठाचे टॉपर्स, टॉप 10 टॉपर्स विद्यापीठाचे, त्याच्यामध्ये 5 विद्यार्थी. अरे बापरे, टॉप 10 SNJB. म्हणजे सेकंडला एक विद्यार्थी, डिपार्टमेंट 4th रँकला मिक्स आहे. कुठल्या इयरचे? आता 23-24 ची गोष्ट करतोय, म्हणजे 22 फायनल इयर. हा, येस, फायनल इयरची. ग्रेट. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही मुलांना भेटतंय तिथं सर्व काही आपण बघू शकतो. शुअर. सर, मुलांचे प्रॉब्लेम्स असतात भरपूर सारे, तो विद्यार्थी आणि टीचर्सचे कसे रिलेट, टीचर सपोर्टिव्ह आहे का? क्लायमेट 100% एक ऍक्टिव्हिटी चालते मेंटरशिप म्हणून. ओके. आमच्या इथे एक मेंटरशिप ऍक्टिव्हिटी चालते. मुलांना मी हे सांगतो, वी आर नॉट ओनली युअर टीचर. बरोबर. वी आर युअर मेंटर ऑल्सो. येस सर. वी आर युअर गाईड ऑल्सो. अँड वी आर ऑलवेज देअर फॉर असिस्टंट टू यू. तर मुलांचे काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, बरोबर, मुलांचे बसेस रिलेटेड प्रॉब्लेम्स असले, आमच्या बसेस पण चालतात. ओके. म्हणजे आता मी सांगायचं ठरलं तर आता रूरल एरिया असल्यामुळं बसेसचं लिमिटेशन आहे. बरोबर. संध्याकाळी बस चालत नाही, मुलं 5 वाजता सुटतात, तर रिटर्न जायला बस नसते. तर कॉलेजनी सटाणा, देवळा, त्या एरियातनं इकडनं येवलापासून तर लासलगाव, इकडनं मालेगाव, भरपूर 4 साईडनी बसेस केलेल्या आहे, सगळ्या बसेस केलेल्या आहे. तर मुलांना बसेस फॅसिलिटीज आहे. मुलांना काही फायनान्शियल काही प्रॉब्लेम आहे, ती आपण त्यांना असिस्ट करतो. काही कुठे त्यांना स्कॉलरशिप भेटते का? वन ऑफ द एक डिफरंट थिंग मी मेन्शन करू इच्छितो, जे संस्थेचं फार मोठं एक वेगळं कार्य आहे, जे शक्यता तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. स्कॉलरशिप भेटते मुलांना. हो, ती गव्हर्नमेंट. बरोबर. SC, ST, VJNT ज्या स्कॉलरशिप्स आहे, OBC आहे, BC आहे. पण आमची संस्था अशी एक संस्था आहे की जी मुलांना अदर दॅन दिस स्कॉलरशिप देते, प्रायव्हेट स्कॉलरशिप. अरे बापरे, ही स्पेसिफिक स्कॉलरशिप. संस्थेकडनं आमचा प्रयत्न असा असतो की काही अशा ट्रस्ट आहे, प्रायव्हेट ट्रस्ट आहे मोठे मोठे, जे डोनर्स म्हणतो. बरोबर. ते कायम त्यांचा प्रयत्न असा असतो की जे फायनान्शियली वीक आहे स्टुडंट्स, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, ते त्यांना आम्ही दरवर्षी असे लाखो रुपयांमध्ये आम्ही
स्कॉलरशिप देतो. अदर दॅन दी स्कॉलरशिप म्हणजे 8,000, 10,000, 15,000 पर स्टुडंट पर इयर देतो. हे एक ऍडिशनल फॅसिलिटी त्यांना इथे भेटू शकते. ही फॅसिलिटी मी तरी कुठल्या कॉलेजची ऐकली नाही. सो हे संस्थेकडून खास केली त्या मुलांसाठी आहे ज्यांच्याकडे खरोखर ती कंडिशन त्याची हे होते, डाऊन आहे. येस, त्याला फायदा होतो त्याचा. ग्रेट सर. अजून काय अशा अचिव्हमेंट आहे जे आपण सांगू शकतो कॉलेजच्या अचिव्हमेंट मध्ये? बघा सर, जर मी मागच्या 5-6 वर्षाचा जर विचार केला तर कॉलेजला SPPUचं बेस्ट कॉलेज अवॉर्ड भेटलेले 2018 मध्ये. ग्रेट. इन द सेम इयर बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज. हा, बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज SPPUचं. जबरदस्त, पुणे विद्यापीठ. येस. त्याच्यानंतर 2018 मध्ये कॉलेज बेस्ट इन्स्टिट्यूटचा अवॉर्ड भेटले. CSI चॅप्टर म्हणून आहे, CSI नेक्स्ट म्हणून. ओके. मुंबई, त्यांच्याकडनं भेटलेलं आहे. 2019ला ते इंडिया हॅकॉथॉनचं आम्हाला ते प्राइज भेटलं. तर ते फार मोठी अचिव्हमेंट, वन ऑफ द बेस्ट अँड वन ऑफ द बिग अचिव्हमेंट फॉर अस. इन बिटवीन आमचं आता मागच्या वर्षी NAC पण झालंय, ज्यामध्ये आम्हाला A+ भेटला. सेकंड फेज होती, फर्स्ट फेजला A भेटला, तर आता A+ भेटला आहे. आमची 2 डिपार्टमेंटचं MBA झालंय, मेकॅनिकल कम्प्युटर, आणि 3 डिपार्टमेंट आता आम्ही चाललोय MBA साठी. ग्रेट. तर असे अवॉर्ड्स पण आहे. प्रोजेक्ट्स मध्ये आम्हाला अवॉर्ड भेटले. विश्वकर्मा म्हणून कॉम्पिटिशन असते मोठ्या लेवलची, तिथं सुद्धा आम्हाला सेकंड प्राइज भेटलेलं आहे. अशा डिफरंट अचिव्हमेंट्स आम्ही आहे. ग्रेट सर. आता लास्ट 2 क्वेश्चन्स. आता भरपूर ठिकाणी मी असं बघितलेलं की काही कॉलेजेसमध्ये ओपन डोअर पॉलिसी असते, म्हणजे आणि काही कॉलेजमध्ये टीचर्स असतात किंवा मॅनेजमेंट असेल किंवा प्रिन्सिपल्स असेल, हे मुलांना फक्त ऍडमिशनच्या वेळी सांगतात की आम्ही तुम्हाला सपोर्ट करू, पण कॉल केला की त्यांचा फोनही घेत नाही किंवा मला का कॉल केला, असे रिझन्स आहेत. रिअलिटी आहे. हे पालकांचेही प्रश्न आहे, हे मला पालकांना सुद्धा विचारत नाही. ऍडमिशनच्या वेळी भरपूर होतो. आपल्याकडे समजा एखाद्या मुलाला, पालकाला अडचण आली, प्रोफेसर लोकांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला, HODsला कॉन्टॅक्ट केला किंवा प्रिन्सिपल सरांना कॉन्टॅक्ट केला, तर त्यांच्याकडनं तेवढं पालकांना इझिली एकदम घरच्यासारखी हे देऊन, जसं घरात पाहुणाला आपण आदर करतो तशा पद्धतीने त्याचा प्रश्न सोडवला जाईल का? कारण हा महत्वाचा प्रश्न आहे. सर, वी आर 24/7 ऑलवेज. येस, वी आर देअर फॉर 24/7 सर. म्हणजे आमचा मोबाईल कायम चालू आहे, आमचा असिस्टन्स कायम चालू आहे, आमचा व्हॉट्सअप कायम चालू आहे. मी सर हायर ऑथॉरिटी पर्यंत पण बोलतोय, HOD आणि प्रिन्सिपल्स. येस 100%. म्हणजे आमची जी मॅनेजमेंट आहे एकदम, म्हणजे म्हणतो ना आपण, एकदम घरच्यासारखी. म्हणजे आम्ही आता वी आर. येस, कारण मुलगा एवढा तुम्ही म्हणता वर्धा, नागपूर एवढं लांबून यायचं, आम्ही जिथे काम करतोय ऍज अ एम्प्लॉई सुद्धा आम्हाला कधी असं वाटलं नाही. बरोबर. की काही आम्हाला कमीपणा किंवा काही आमच्यावर बोलण्यात येत नाही किंवा आमचे काम होत नाही. सेम थिंग इज विथ पॅरेंट्स. म्हणजे पॅरेंट्स आल्यावर दे कॅन फ्रीली मीट द प्रिन्सिपल सर. ओके. दे कॅन शेअर देअर व्ह्यूज विथ प्रिन्सिपल सर, व्हाईस प्रिन्सिपल सर. आमचे जे प्रिन्सिपल आहेत अजित आटेट सर, ओके, आणि व्हाईस प्रिन्सिपल सर आहे MR संघवी सर. वन ऑफ द बेस्ट पर्सन्स इन ऑल वेज. ओके. म्हणजे काही, म्हणजे चालू तुम्हाला ते डिस्कस करतील, बोलतील, असिस्टंट देतील, आणि जे आहे ते स्पष्ट, बरोबर, क्लिअर कट, आणि जास्तीत जास्त चांगलं कसं होईल विद्यार्थ्याचं फायदा, त्यांचा तो प्रयत्न असतो. बरोबर. आणि संस्थेमध्ये वातावरण असेल संस्थेचं एकदम, म्हणजे म्हणतो ना आपण हॉलिस्टिक वातावरण. येस सर, दॅट इज इम्पॉर्टंट. ते फार महत्वाचं आहे की ऑटोमॅटिक ते सायकोलॉजी तयार होती माणसाची. म्हणजे आता माझ्यासारखा एक माझं उदाहरण देतो की मी चाललोय समजा, कोणी पॅरेंट्स असं आला आणि तो असं बघतोय, नॅच्युरली माझ्याकडनं येस ते महत्वाचं, भेटायचंय, काम आहे सर, चला मी तुम्हाला घेऊन जातो. असं कधी विचार येत नाही की कोणाकडे आले असतील. करेक्ट. तर हे प्रत्येक स्टाफ मध्ये सर ती नम्रता महत्वाची. प्रत्येक, म्हणजे इव्हन फ्रॉम स्टुडंट पासून स्टेक होल्डर म्हणतो आपण, स्टुडंट पासून तर मॅनेजमेंट पर्यंत एव्हरी स्टेक होल्डर जो आहे संस्थेचा, बरोबर, तो आपलं समजून काम करतो. आणि प्रत्येकाला कसा हेल्प होईल, कशी माहिती देण्यात येईल, त्याचा कसा फायदा होईल, सगळं हेल्प. कारण सर काय होतं, आता मी बघतो ना, ग्रामीण भागातले पालक असतात, शेतकरी वर्ग वगैरे, ते शक्यतो मग मोठ्या पोस्टच्या टीचर्सला वगैरे बोलायला घाबरतात आणि त्यांच्या मनातले प्रश्न राहून जातात आणि ते आमच्याकडे येऊन मग सांगतात. त्यावेळी आम्हालाही वाईट वाटतं. त्यामुळे हा प्रश्न मला घेणं गरजेचं होतं. येस सर. आता मी पुन्हा सगळ्यांना तेच सांगेन की आता जे विद्यार्थी पालक बघताय, सो कॉलेज निवडताना त्यांनी कुठल्या अशा 3 गोष्टी हे केल्या पाहिजे? सर्वात पहिली तर हे बघा, कुठलंही SNJB असो किंवा कुठलंही जनरल सांगतोय. येस. आता विद्यार्थी, आता प्रोसेस चालू होणार आहे, रजिस्ट्रेशन. येस. त्याच्यानंतर कॅपचे राऊंड होतील. 3 गोष्टी त्याला महत्वाच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे मी सांगू शकतो. एक तर पहिली गोष्ट अकॅडमिक्स. बरोबर. आणि अकॅडमिक जर स्ट्रॉंग असेल तर तो मुलगा पुढं
सर्व्हाइव्ह करू शकतो. बरोबर. कारण अकॅडमी स्ट्रॉंग असेल तर तो गोष्टी शिकेल तिथं, त्याचे सॉफ्ट स्किल वाढेल, त्याचं टेक्निकल नॉलेज वाढेल, त्याचं ऍप्टिट्यूड नॉलेज वाढेल, आणि त्याचं डेव्हलपमेंट, ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्याची होईल, तर तो पुढे टिकू शकतो. करेक्ट. सेकंड थिंग इज दॅट त्याला प्लॅटफॉर्म, फोरम म्हणतो आपण त्याला, त्याला तिथलं वातावरण, मग त्याला तिथं फोरम भेटले पाहिजे, डिफरंट क्लबच्या माध्यमातून, डिफरंट प्रोजेक्टचे कॉम्पिटिशनच्या माध्यमातून, फायनान्शियल असिस्टन्स म्हणा. बरोबर. तिसरं आहे प्लेसमेंट. येस. तर ह्या गोष्टी सगळ्या पूरक आहे एकमेकांना. येस. आणि ह्या गोष्टी जर तिथं त्याला भेटतात तिन्ही, तर तो 100% त्याला सक्सेस भेटेल. आणि डझंट मॅटर, हे डोक्यानं काढून टाकायचं की कॉलेज कोणत्या भागात आहे. बरोबर. रुरल एरिया डझंट मॅटर. येस. अल्टिमेटली तुम्ही कसा अभ्यास केला, तुम्हाला काय भेटलं आणि तुम्ही कसं पुढे अप्रोच घेतलं, हे फार महत्वाचं आहे. आणि आजच्या तारखेला मी सांगू इच्छितो की पुढचे 4 वर्ष महत्वाचे आहे तुमचे. हे 4 वर्ष तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या, 40 वर्ष सिक्युअर होतं, आयुष्य तुमचं पूर्ण सिक्युअर होऊन जाईल. येस. जे तुमचे प्लॅनिंग असतात मुलांचे, की मला मल्टिप्लेक्स पाहिजे, मला थिएटर पाहिजे, मला गार्डन पाहिजे, हे आयुष्यभर आहेच, भेटणारच आहे. पण आता हे महत्वाचं आहे. आणि होतं काय महत्वाचं आहे, खाण्यापिण्यावर लक्ष. आमच्या संस्थेचं मी परत तुम्ही म्हटले बघा की जेवण छान, जे जेवण स्वतः जेवलेलं मुलांसाठी ते जेवण मॅनेजमेंट करता, हे महत्वाचं आहे. असं काही हे नाही की ह्यांना वेगळं त्यांना वेगळं. ह्याचा अर्थ एव्हरीथिंग इज क्वालिटी. करेक्ट. सगळं काही हायजेनिक आहे, क्वालिटीचं आहे. आणि एवढं अफोर्डेबल आहे हॉस्टेल फॅसिलिटी आमच्या इथं, म्हणजे 50,000 पासून तर 70,000 पर्यंत असे मुलींसाठी आहे. हा सेपरेट. आणि कॉलेज फीज काय आहे? कॉलेज फीज जी आहे ऑटोनॉमची आता ती 1,02,000 रुपये झालेली. त्यात स्कॉलरशिप मुलांची जी आहे ती त्यांना येणार आहे गव्हर्नमेंटकडनं. तर त्या पॅकेजमध्ये, हॉस्टेलच्या पॅकेजमध्ये त्यांना दूध 1 टायमाचा नाश्ता, 2 टायमाचं जेवण, मुलांसाठी जिम आहे, मुलींसाठी ग्रीन जिम आहे, वायफाय फॅसिलिटी आहे, गरम पाणी आहे, आरो सिस्टम आहे, मेडिकल फॅसिलिटी आहे, एवढं सगळं काही त्याच्यामध्ये आहे. लायब्ररी फॅसिलिटी आहे, रिडिंग हॉल आहे, सगळं काही, एम्पी थिएटर आहे, ऍक्टिव्हिटीज होतात. म्हणजे आजच्या तारखेला 50-55 मध्ये वर्षभर हे फार अफोर्डेबल आहे मुलांसाठी. आणि सर्वात मेन सिक्युरिटी जबरदस्त आहे. मुलींच्या बाबतीत जे आई वडील त्यांना पाठवतात, सिक्युरिटी इज वन ऑफ द पार्ट, जे आमचं इथं फार महत्वाचं आहे की ते एकदम बढिया आहे. त्याच्यामुळे मुलांना ते 4 वर्ष एकदम अभ्यास करून त्यांचं सगळं करून ते बाहेर निघू शकतात सक्सेसफुली. सो विद्यार्थी पालक सगळ्यांना SNJB विषयी आपण डिटेलमध्ये सरांकडनं पूर्ण माहिती घेतलीस. तरी तुम्हाला अजून डिटेलमध्ये लागली, डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तसंच तुम्ही कॉलेजलाही व्हिजिट करा. आणि सरांनी सांगितल्यावरून तुम्ही ज्या ज्या गोष्टी सर बोलले, हॉस्टेलमध्ये हे आहे, कॉलेजमध्ये हे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर असं आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट, प्लेसमेंटला ह्या ऍक्टिव्हिटी येतात, तुम्ही कॉलेजमध्ये जा, त्या डिपार्टमेंटला भेटा, चौकशी करा, डेटा बघा, तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर पुढे जा. पण मला खात्री आहे की एवढं जर सरांनी रियालिटी सांगितलं तर त्या नक्कीच त्याच्यापेक्षाही बेस्टच असणार. येस सर, शेवटचा आता प्रश्न, आता एवढ्या व्हिडिओ बघितल्यानंतर ज्या पालकांना, विद्यार्थ्यांना वाटतंय की SNJB बद्दल आपण पॉझिटिव्ह आहोत, ते पुढे येण्यासाठी तयार आहेत, सो त्यांना तुम्ही काय विश्वास देणार आणि त्यांना सांगणार की तुम्ही येऊ शकता? 100% विश्वास ठेवा. आणि तुम्हाला सरांनी सांगितल्याप्रमाणे एक खाली लिंक देण्यात येईल, या व्हिडिओच्या एंडला काही नंबर देण्यात येतील, तुम्ही संपर्क करा. आणि माझी अशी इच्छा आहे ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह कॉलेजचा म्हणून, तुम्ही इथं व्हिजिट करा कॉलेजला. जे पण कॉलेज तुम्हाला आवडतंय, मी जनरल सांगतो आता, व्हिजिट वन्स. कारण की वेबसाईटवर बघणं आणि फोनवर माहिती घेणं आणि व्हिजिट करणं फार फरक आहे. बरोबर. तुम्ही एकदा या, संपर्क करा. आमची टीम आहे, आमची टीम तुम्हाला पूर्ण कॉलेज दाखवल, कॅम्पस दाखवल, तुम्ही सगळं बघा, लॅब्स बघा, आणि बाकी सगळी माहिती थ्रू आउट मागच्या 4-5 वर्षाची प्लेसमेंटची माहिती, सगळं काही तुम्ही बघा एकदा. आणि मन ऑन मन जेव्हा तुम्ही चर्चा कराल, तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि तुम्ही मग तुमचा निर्णय घेऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमची लवकर भेट होईल अशी अपेक्षा आहे. येस. सो विद्यार्थ्यांनो, खरंच पुन्हा एकदा आपण आता इथे थांबूया. सरांनी खूप सुंदर माहिती दिली, त्याबद्दल खूप मनापासून आभार सर. थँक्यू. येस. आणि नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण पुढच्या कॉलेजला नक्की व्हिजिट करणार आहोत. येस. सो सरांचा नंबर आहे, सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि SNJB खरंच चांगलं कॉलेज आहे. येस. सो त्याच्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता, आपल्या फ्रेंड्सलाही सजेस्ट करू शकता. व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत, आपल्या नातेवाईकांपर्यंत, जे 12वी आता झालेले इंजिनिअरिंगसाठी ॲस्पायरंट्स आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण तुम्हाला जी हेल्प भेटली, एवढी डिटेल माहिती
ती तुम्हाला कुठल्याच कॉलेजमध्ये किंवा एव्हा ना कुठल्या वेबसाईटवर कुठेच नाही भेटणार. ती सरांनी ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह कॉलेजचे आहेत ते ॲडमिशनचं पूर्ण बघतात. सो पूर्ण डिटेलमध्ये बारीक बारीक गोष्टी सांगितल्या. मॅक्सिमम लोकांमध्ये शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि डाऊट्स असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करा. SNJB हा एक इंजिनिअरिंगसाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो. थँक्यू.